आगरी केक म्हणजेच मोकल. नमस्कार मंडळी, काल मी एक व्हिडिओ अपलोड केला होता मोकलचा. तर मला बऱ्याच कमेंट आल्या की ताई आम्हाला याची रेसिपी दाखवा. मोकलची रेसिपी ऑलरेडी आपल्या पेजवर अपलोडेड आहेच, पण ती पद्धत थोडीशी वेगळी होती आणि आजची पद्धत थोडी वेगळी आहे. तर आज मी तुम्हाला मोकल कसं बनवायचं हे दाखवणार आहे. चला तर त्याची कृती बघून घ्या. मोकल बनवण्यासाठी आपल्याला आपण जो भातासाठी तांदूळ वापरतो ना घरी, तो घ्यायचा आहे. तो मी इथं 2 कप इतका घेतलेला आहे. वजनी प्रमाणात म्हणाल तर 650 ग्रॅम इतका तांदूळ आहे. तांदूळ आपल्याला पाण्यात 2-3 वेळा धुवून काढायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि झाकण देऊन ठेवायचं. आता सकाळी मी तांदूळ ठेवलेले आहेत, तर संध्याकाळपर्यंत मी हे भिजत ठेवले होते. तांदूळ छान भिजला जातो संध्याकाळपर्यंत. हे बघा, आपले तांदूळ जे आहेत ते संध्याकाळपर्यंत छान असे भिजले गेले आहेत. ते काढून घ्यायचे आहेत आणि एका सुती कापड्यावर ते छान असे पसरवून घ्यायचे आणि रात्रभर आपल्याला फॅनखाली हे सुकू द्यायचे आहेत. रात्रभर हे फॅनखाली छान असे सुकले जातात. आता गॅसवर ठेवलेलं आहे मी भांडं, त्याच्यामध्ये घालत आहे तांदूळ. मंद आचेवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर मोकळं एकदम डार्क पाहिजे असेल तर आपल्याला अजून हे खरपूस भाजायचे आहेत. तरी मी 4 ते 5 मिनटं मंद आचेवर हे भाजून घेतले आहेत. त्याच्यानंतर ते मिक्सरमधून काढले आहेत. हे बघा, अशी बारीक कणी तयार करायची आपल्याला. एकदम बारीक रवा असतो ना तसं. आता इथे एका भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे. तर 2 कप तांदळाला मी 4.5 कप इतकं पाणी घेतलेलं आहे. पाणी गरम झालं की गॅस लगेच बंद करायचे आहे. त्याच्यामध्ये गूळ घालायचं आहे. इथं मी 750 ग्रॅम इतकं मी तांदूळ घेतलेलं होतं. त्याला मी 550 ग्रॅम मी गूळ घेतलेला आहे. पाणी गरम आहे तर याच्यामध्ये गूळ छान मेल्ट होईल. इथं मी गॅसवर ठेवलेलं आहे भांडं आपल्याला जाडबुडाचंच घ्यायचं आहे. आता इथं 2 कप तांदूळ आहेत ना, तर मी इथं अर्धा कप साजूक तूप घेतलेलं आहे. तुपामध्ये आपल्याला सर्व कणी घालायची आहे आणि मंद आचेवर तांदूळ जे आहेत ते आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत. ही कणी जी आहे ते आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहेत. पुन्हा 4 ते 5 मिनटं मी ही कणी जी आहे ती छान अशी परतवून घेतलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल अजून डार्क तर तुम्ही अजूनही परतवून घेऊ शकता, पण मंद आचेवरच आपल्याला ही परतवून घ्यायची आहे. आता याच्यावर घालायचे ड्रायफ्रूट्स. तुम्हाला आवडतात ते ड्रायफ्रूट्स घाला. मी काजू आणि मनुके घातलेले आहेत. पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनटं हे छान असे परतवून घ्यायचे आहेत. ही कणी छान अशी परतवून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये आपण गुळाचं पाणी घालायचं आहे. गूळ विरघळल्यानंतर आपल्याला हे ना पाणी जे आहे ते गाळून घ्यायचं आहे. कारण की गुळामध्ये कधी कधी घाण असते ना, तर गाळूनच पाणी आपल्याला यूज करायचं आहे. याच्यामध्ये सर्व पाणी घातलेलं आहे कारण की मोजूनच घेतलं होतं पाणी. आता आपल्याला हे छान असं ढवळायचं आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती हायस्ट ठेवायची आहे. हे बघा, ढवळून घ्यायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे. मला जायफळ आवडतं तर मी जायफळही किसून घातलेलं आहे. थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आणि इथं मी एक नारळ खरवडून घातलेला आहे. इथं 2 कप मी तांदूळ घेतलेला आहे, तर त्याला एक अख्खा नारळ घेतलेला आहे. नारळ जास्त असेल तर त्याला चवही छान लागते. पुन्हा आपल्याला घाटा मारून घ्यायचा आहे. आता इथं कलरसाठी ना मी थोडीशी हळद टाकत आहे. हे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. तुम्ही जर जास्त परतवलं तर कणी ती ब्राऊन होते आणि त्याला कलरही येतो छान. तर मी याच्यात घातलेलं आहे थोडीशी हळद. ढवळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता थोडंसं याच्यामध्ये पाणी आहे अजून. हे बघा, आता तुम्हाला दाखवते मी. ही बघा, ही जी कणी आहे ना ती 90% इतकी शिजली गेलेली आहे. आता गॅसची फ्लेम जी आहे ना ती कमी करायची आणि त्याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे. आपल्याला मंद आचेवर झाकण देऊन आहे ना हे 45 मिनटं ठेवायचं आहे, म्हणजे पाऊण तास इतकं. कणी शिजायला वेळ लागत नाही, 5 ते 10 मिनटातच शिजून होते. पण मोकल म्हटलं ना तर त्याला थोडीशी करप पाहिजे, म्हणजे बाहेरची बाजू जी आहे ती थोडीशी ब्राऊन अशी झाली पाहिजे. म्हणून ते मी 45 मिनटं परफेक्ट ठेवलेलं आहे आणि त्यानंतर ती छान असा कलरही आलेला आहे. आता मोकल झाल्या लगेचच आपल्याला झाकण काढायचं नाही आहे. ते थंड होऊ द्यायचं आहे, पूर्ण गार होऊ द्यायचं आहे. तुम्ही जर असं डिमोल्ट केलं तर ते तुटून जाईल. तुम्ही जर 3-4 तास ते थंड होईपर्यंत वाट बघितली आणि नंतर डिमोल्ट केलं तर आपलं मोकल जे आहे ते हे बघा असं केकप्रमाणे तयार होईल. तुम्ही बघू शकता. आता तुम्ही हे कुकरमध्येही करू शकता. कुकरमध्ये 2 शिट्ट्या घ्यायच्या. त्याच्यानंतर त्याची वाफ पूर्ण निघाली तर आपली जी शिट्टी आहे ती पूर्ण काढून घ्यायची आणि कुकर थंड होईपर्यंत आपल्याला ते तसंच ठेवायचं. आता हा बघा, तुम्ही बघू शकता एकदम केकसारखं तयार झालेलं आहे. याची कटिंग तुम्ही बघू शकता. हे बघा, मस्त असं आपला मोकल तयार झालेला आहे. कलरही छान आलेले आहे आणि कटिंगही खूप छान झालेली आहे. तुम्ही कुकरमध्ये करू शकता किंवा टोपामध्ये करू शकता. मस्त असा आपला मोकल तयार आहे. तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला आजची माझी मोकलची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्कीच फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.